2025 Infocom. I'm in Bandra East. अपना यूट्यूब पे डालने के लिए I am in Infocom. Hello everyone. Hi. बोलो क्या बोलने what to say right now. This is Abhishek Karte, a new blogger. Kindly subscribe to his channel. Thank you. Hi, this is Praveen here. Nice to meet you, Abhishek. Great to see you. This is Kramer owner. This is Rajat Murari. नवीन नवीन आता नवीन म्हणजे मी नवीन आहे रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट थिंग आपलं तो चालू आहे बरं. त्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला हेवी और आय पी टेक्नॉलॉजी लावलेली आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल आता जे नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत ते टाईप सी वरती सुद्धा रनतात. ते इथे शोकेस केलेले आहे. त्याची कनेक्टिव्हिटी टाईप सीची रेंज कितीपर्यंत आहे सध्या? ॲज ऑफ नाव इथे 5 मीटर आहे. 5 मीटर. बट फुल फीचर. बट अगेन डिपेंड्स. I will connect you with the pre-sales tips, so moreover you can get the ideas about the Type-C cable, right? After that there is one solution called as Automotive VX. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय अप टू 12 कॅमेराज आहेत. ठीक आहे. 12 कॅमेराज आपण ओव्हर दी लाईक कन्फिगरेशन किंवा प्रोग्राम करू शकतो. आपण कनेक्ट केले आहेत. तिथे तुम्ही जे बघताय ना तसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सिनारिओ सेटअप करून देतील आणि त्या सिनारिओ ऑडिओ ट्रॅकिंग करेक्ट. सो जसं तुम्ही बोलला त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ट्रॅक करणार. सपोज प्रेझेंटर असेल किंवा कोणी हे असेल तुमचं प्रेझेंटर किंवा ऑडियन्समध्ये असेल तर तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली तिथे सेटअप करून मिळतो की जसं पाहिजे तसं मी समजू शकतो. पॉवर सॉकेट नॉर्मली आपण बोलतो की इंटेलिजंट व्हिडिओ ईच अँड एव्हरी आउटलेट कॅन बी कंट्रोल. ओके. म्हणजे इथरनेटला ह्याला कनेक्ट केला, लॅनवर टाकला, याचा वेब ॲक्सेस घेतला तुम्ही ते त्याला कंट्रोल करू शकता लॅनवर. आणि लॅनवर तुम्हाला शेड्यूल करायचं आहे. आता पर्टिक्युलर टाईम क्रिटिकल असेल तुम्हाला काही असतं काय याच्यामध्ये एव्ही रॅकमध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करत असाल. एव्ही रॅकमध्ये आता मी इथे एव्ही रॅक इन्स्टॉल केलं. ओके. आता इथून मला पॉवर काहीतरी हँग झालं डिव्हाइस आणि मला पॉवर हार्ड रिबूट करायचं आहे. कसं करणार? मी याचा ॲक्सेस सपोज ह्या सगळे PC आहे ते मी ह्याला आउटलेटला कनेक्ट केले आहेत आणि ह्या आउटलेटला मला हा हार्ड रिबूट करायचा आहे. इथे जायची गरज नाही. मी ॲक्सेस घेईल याच्यावर लॅनवर आणि याला मी याला रिबूट करेन. म्हणजे याला ऑन ऑफ केल्यानंतर ऑटोमॅटिक हा रिबूट होईल. व्हिडिओ कॉन्सेप्टसुद्धा एव्हीसाठी आता आपल्याकडे एटेनकडे 4 पोर्टपासून म्हणजे 2 पोर्टपासून स्टार्ट होतात. 248 पोर्ट्स. 248 पोर्ट. 2 पोर्ट्समध्ये पण अवेलेबल आहे PDU. अप टू 48 पोर्ट्स. 48. ओके. आता सध्या आपण 8 and 4 पोर्ट दाखवतोय पण एव्ही रॅकमध्ये आपण हा स्मॉल PDU इन्स्टॉल करू शकतो. जनरली नॉर्मली पायगार्ड यूज करतो. पायगार्ड ते पण 6 वाले किंवा 8 वाले. त्याच्यामध्ये तुम्हाला बटन कधी स्विच ऑफ होतंय कधी होते ते मेसअप होतं. त्याच्यासाठी आपण इंटेलिजंट PDU जर ॲक्च्युली ॲब्रॉडमध्ये लोक यूज करतात. इंडियामध्ये कॉन्सेप्ट फार कमी आहे की लोक एव्ही रॅकमध्ये नॉर्मली ते पायगार्ड बिल्ट-इन येतं रॅकमध्ये तोच यूज करतो. बरोबर. ओके. आपण सेंटर्स यूज केले सकाळी मॉर्निंगला 9 वाजता ऑन व्हायला पाहिजे आणि ते स्केड्युलिंग पण करू शकतो. स्केड्युलिंग पण ऑप्शन आहे. आणि इव्हन दो हे प्रोडक्ट तुम्ही PDU ॲक्टिव्हिटीसाठी आउटडोअर ॲक्टिव्हिटी त्यासाठी पण पिच करू शकतो. त्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे कारण 2 पोर्टवाला PDU सपोज दिला तुम्ही ॲक्टिव्हिटी आउटडोअरवरती कनेक्टेड असते. आता तुम्ही परत ॲक्टिव्हिटीला त्याला ॲक्सेस करून जा, रिबूट करा किंवा तिथे शेड्यूल करू शकता ना इथे. इव्हन दो ह्याला तुम्ही वेब ब्राउझर ॲक्सेस करून ऑफिसमधून पण त्या ॲक्टिव्हिटीला रिबूट करू शकतो. हा आहे BW व्हिडिओ हॉल कंट्रोलर सोल्युशन. 36 इनपुट 20 आउटपुट. 4K ट्रू 4K. इथे बघाल ट्रू 4K 60 4:4:4 36 HDMI आणि 20 HDMI आउटपुट. अपकमिंग मंथमध्ये H.265 स्ट्रीमिंग कार्ड पण आहे ना. म्हणजे जेवढा आपण कॅमेराज बघतो PTZ कॅमेरा डायरेक्ट IP वर आपण ॲक्सेस करतो त्याची फक्त URL तुला एम्बेड करायची आहे. डायरेक्टली URLचं आउटपुट तुला कॅमेराचं आउटपुट डिस्प्लेवर येईल. H.265 स्ट्रीमिंग म्हणतो आपण. H.265 सध्या. आणि याचा मेन पार्ट आहे सगळ्या बाकी तुम्ही मार्केटमध्ये बघा की याचा 16x16 32x32 सगळ्या मॉड्युलर बेस येतात. हे पण कार्ड बेस फीचर आहे.
आपण. तर त्याच्यामध्ये कसं असतं 32 इनपुट 32 आउटपुट. 32 तुम्ही लॅपटॉप कनेक्ट केले, सोर्स कनेक्ट केले, 32 आउटपुट म्हणजे 32 डिस्प्लेला आपण राऊट करू शकतो. बट व्हॉट अबाउट की ॲज सिंगल आउटपुटला मी 16 आउटपुट दिले तर 16 इनपुट सोर्स 16 इनपुट सिंगल आउटपुट यूज करतोय मी याचा. आम्ही ॲक्टिव्हिटीच्या कंट्रोलरला कनेक्ट करतोय आणि एकाच आउटपुटवर मी 16 सोर्स घेऊन येतो. मल्टीव्ह्यू म्हणजे मल्टीव्ह्यू करतो, मल्टीव्ह्यू पण करतो इनपुटला करून देतो. आता कसं होतं मी तुला दाखवतो इथे. हा एक जनरली हा कंट्रोलर आपण केला, त्याला कंट्रोल केलाय कंट्रोल सिस्टीम. आता याचा वेब GUI मी ओपन करतो, त्या VW3620चं हे डॅशबोर्ड आहे त्याचं. जसं आपण आता एक A10 मध्ये नवीन आपला कंट्रोलर आला, त्या नवीन फीचर हे आहे की त्याचं URL वगैरे असेल, कुठल्याही स्विचरची URL म्हणजे वेब पेज आपण आपल्या कंट्रोलमध्ये A10 कंट्रोलरमध्ये इंटिग्रेट करू शकतो कंट्रोल सिस्टीममध्ये. तशी VW3620ची वेब पेज आहे. तर हे वेब पेजवर तुला एंटायर कॅनव्हास दिसतोय, सेम कॅनव्हास तुझा डिस्प्लेवर आहे. आता सपोज मगाशी काय म्हणालो मी, 4 एका आउटपुटला आपण 16 आता इथे ऑप्शन दिला आहे 4x4. मी जस्ट 4x4 सिलेक्ट करतो. हे आता एवढे कनेक्टेड सोर्स नाही आहे, एवढे 4 सोर्स झाले. ओके केला. हे आता मल्टिपल लेआउट आले. हे जे क्रॉस मार्क येते ना, आता सिग्नल नाही आहे म्हणून अशा प्रत्येक आउटपुटवर 16 आपण कनेक्ट करू शकतो. ओके, स्विच करू शकतो म्हणजे स्वाईप करू शकतो का इकडचा इथं? हे बघ कुठे पण घेऊन जा. हां भारी आहे. कारण की क्लायंट कधी कधी असं बोलतो की मला हा पहिला पाहिजे किंवा हा सेकंड पाहिजे. ऑब्विसली आता कुठे हे म्हणजे विंडो रिसाईज आहे, म्हणजे फ्लेक्सिबल चेंजेस करू शकतो याच्यामध्ये. टिकरिंग वगैरे आहे. आता सपोज इथून मला ह्याला काढायचं आहे, मी ह्याला ऑनलाईन सिलेक्ट केलं, नावं देऊ शकतो असं काय? ठेवू ह्याला इथे नाव म्हणजे डिफाईन करू शकतो पर्टिक्युलरली. त्यानंतर तिथे प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही क्रिएट करू शकता प्रोफाईल. देन वन मोर ऑप्शन इज, आता हा मला रिसाईज करायचा आहे, सॉरी लाईव्ह रिसाईज होऊ शकतो. अच्छा, हे मल्टिपल लेआउट आपण कुठे लेआउट आलं पाहिजे, हा लेआउट मला work on 70 volt, 100 volt and impedance. There are IP55 and IP65 rated versions, 4 inch, 6 inches and 8 inches. All the 3 sizes are there. You can use it for conference room, boardrooms, cafeterias, gyms and all that. You can use the speakers. We have the P4 and P6 which are round speakers which can be mounted on the wall, or you can use it as a pendant speaker, or you can use it as a spike speaker. Wall speaker, pendant speaker? Yeah, you can use that same speaker as a pendant speaker. We have 4, 5, 6 door or 8 door, but it is a circular, completely circular, and beam will automatically detect your voice. So we have patented this technology, automatic beam forming technology. So we can integrate camera also for voice tracking in this room, and sleek design. These microphones comes in white and black, but some customers ask, we don't want black anymore, we want some customization. So there is a possibility we can customize it. So in this room we have customized the ceiling microphone as per the customer's requirement. And these are some few another customization. We put 2 microphones on the scalable wall. You can see we have customized both the microphones, circular one and this one. Sustainability. Once these microphones are installed on the site, we hardly receive any service complaint that microphone is not working. That is why we give 5 years of standard warranty. Once installed, drop it. Because we are the only company who give 5 years of warranty on ceiling. This is one installation we did last year at Ahmedabad University auditorium. The height of this auditorium is, this height. From here to ceiling is almost 16-17. Usually we say 5 meter height is maximum we suggest to install this microphone, but in this room